पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आज दुसरा दिवस। जरांगे आज आळेफाटा गावात मुक्कामी, शिवनेरी गडावर दर्शन घेऊन जरांगे मुंबईला होणार रवाना। आज रात्री उशिरा जरांगे मुंबईत पोहोचण्याची शक्यता। आंदोलन एक दिवसाचं नाही, बेमुदत असणार। जरांगे पाटील ठाम, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोवर नियमांचं पालन करत आंदोलन करणार, जरांगेंची भूमिका। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी घ्यावी काळजी, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा, आम्ही हिंदू गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंची चर्चेची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार, जरांगेंच्या आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया, दोन्ही बाजूंना समन्वय झाला पाहिजे असं वक्तव्य। शिर्डीत विखे पाटील रावसाहेब दानवे यांच्यात भेट, शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, लोकशाही मार्गाने सर्वांना आंदोलनाचा अधिकार, मात्र कुणाला त्रास होऊ नये, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। शिष्टमंडळाचा फोन आला होता, भेटायला येणार आहेत, मी चर्चेसाठी तयार, पण बंद खोलीत चर्चा नाही, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्या पवारांची मराठा आरक्षणासंदर्भात चुप्पी का? उद्धव ठाकरे पवारांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका घेतली आहे, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। कायद्याच्या चौकटीत राहूनच 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार, संयम ढळू देऊ नका, लढाई डोक्यानं जिंकायची आहे, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। देवेंद्रजी शत्रू आहेत असं म्हणण्याचं कारण नाही, आरक्षण देण्याची हिंमत फक्त फडणवीसांनी केली, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा, तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस, जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी भूमिका घ्या म्हणून शरद पवारांना विनंती करणार, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। मतदारसंघातून प्रत्येक गावातून 3 ते 4 गाड्या निघाल्याची माहिती। जरांगेंनी सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शवली, तर सरकार चर्चेला तयार, जरांगेंची भेट घेण्याचं ठरवलं नाही, जरांगे पाटलांनी सर्व संयमानं हाताळावं, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मुंबईतील गणेशोत्सवात जरांगेंनी सबुरीने घेतल्यास ऐकलंच जाईल, ज्या गोष्टी राहिल्या त्यावर भविष्यात तोडगा काढू, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार, याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा, केवळ मराठा आमदारांचं नाही तर इतरांनीही पाठिंबा दिला पाहिजे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, बाळासाहेब थोरात यांची मागणी। मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, चुकीची भूमिका घेतल्यावर बोलणार, जरांगेंना सुबुद्धी देऊ, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। धुळ्यातील मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना पाठिंबा, धुळ्यातून हजारो मराठा बांधव उद्या रेल्वेने मुंबईच्या दिशेने होणार रवाना। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन, संपूर्ण ठाकरे परिवारामध्ये कौटुंबिक चर्चा। उद्धव ठाकरेंनंतर फडणवीसांकडूनही शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन, राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात घेतलं बाप्पाचं दर्शन, राज ठाकरेंनी फडणवीसांना दिलं होतं निमंत्रण। श्री गणेशाने सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र आणि ते एकत्रच राहावेत, अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहावी, हीच गणरायाचरणी प्रार्थना, फडणवीसांची प्रतिक्रिया। गणरायासमोर सर्वांना सुबुद्धी मिळो एवढंच म्हणेन, राज उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। बाप्पामुळे 2 भावांचं मनोमिलन, बाप्पाच्या कृपेने आणखी चांगल्या गोष्टी होतील, ठाकरे बंधूंवर छगन भुजबळ यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट कौटुंबिकच, भेटीत राजकीय चर्चा नाही, महेश सावंत यांची माहिती, मात्र मराठी माणसांची इच्छा आहे ठाकरेंनी एकत्र यावं आणि भविष्यात एकत्रच काम करायचंय, सावंतांकडून युतीचेही संकेत। ठाकरे कुटुंबियांमध्ये फक्त कौटुंबिक चर्चा झाली, राज उद्धव भेटीवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया। 2 भाऊ एकत्र आल्यानं खूप मोठा फरक दिसून येईल, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। मराठी माणूस पाठीशी उभा राहिला तर शिंदेंचं पानिपत करू, मनसे नेते अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात। खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारनं कामाचे तास वाढवले, 9 वरून 10 तासांच्या कामाचा प्रस्ताव सादर, सरकारचे निर्णय कारखानदार आणि भांडवलदारांसाठी, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर आरोप। मंदिर पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, ते सर्वांसाठी खुलं असावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य।
विकास करायचा असेल तर देश हा स्वावलंबी असला पाहिजे. लिंबू पेय बनवू शकतो, बाहेरून कोका कोला आणि स्प्राईट का आणायचं? संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं विधान. विशाळगडावरील तोडफोड प्रकरणी प्रमुख संशयित आरोपीला रवींद्र पडवळला अटक. पुण्यातून अटक केल्याची पोलिसांची माहिती. नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नांदेड, लातूर, हिंगोली या 3 जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न. बैठकीत अमित देशमुखांकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे सूतोवाच. नंदुरबारचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय संतोष पाटील यांचा भाजप प्रवेश. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. संतोष पाटील यांचं तालुक्यातील पूर्व भागात मोठं वर्चस्व. आमदार श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी परिषदेवर मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती. बीडच्या आष्टीमध्ये वरिष्ठ न्यायालयातला मंजुरी. आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश. वकील संघाच्या वतीने फटाके फोडत आनंद उत्सव साजरा. गेल्या 30 वर्षांपासून वरिष्ठ न्यायालयाची होती मागणी. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला 467 कोटींची कर्ज हमी. कारखान्याच्या संचालक मंडळाकडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांच्या धर्म आणि दिव्यदृष्टी पुस्तकाचं प्रकाशन संपन्न. पेरियार यांचा मराठी अनुवाद प्रकाशित झाल्यानं वाचकांमध्ये आनंद. डॉक्टर सागर भालेराव यांच्याकडून पेरियार यांच्या पुस्तकाचा अनुवाद. पुण्याच्या दगडूशेठ मंदिर या परिसरामध्ये मोठ्या गर्दीतून गणेश भक्तांनी अँब्युलन्सला दिली वाट. तर गणेश भक्तांच्या या कृतीचं सर्व स्तरांमधून कौतुक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना. नितीन गडकरी यांच्याकडून सहकुटुंब गणरायाची आरती. दरम्यान गडकरींनी रात्री उशिरा घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. अभिनेता आमिर खान गणपतीच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर. आमिर खाननं रात्री राज ठाकरे यांच्या घरी घेतलं बाप्पाचं दर्शन. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजानं एकत्र गणरायाची केली प्रतिष्ठापना. गोविंदा आणि मला कुणीही वेगळं करू शकत नाही, सुनीता आहुजा यांची प्रतिक्रिया. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लालबागच्या राजाच्या चरणी लीन. पार्थ पवारांनीही घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह. लालबाग परळ परिसरात गर्दीने फुलला. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण. खासदार सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती. मुंबई पुण्यात मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. मुंबईसह पुण्यातील गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारले. मुंबईमधील प्रसिद्ध अशा चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाचा दर्शनासाठी भाविकांची गर्दी. चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाची करण्यात आली विधिवत पूजा. मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह. गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. यंदाचा बाप्पाचा देखावा श्री रामेश्वरम मंदिराच्या प्रतिकृतीनं सजलेला. मुंबईमधील जीएसबी सेवा मंडळाचं यंदा 71वे वर्ष. तर गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचा शृंगार. महाराष्ट्र सतनात गणेशोत्सवाचा जल्लोष. पुढील 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. भिवंडीमधील धामणकर नाका मित्रमंडळाकडून 130 फूट उंचीच्या इस्कॉन मंदिराची प्रतिकृती. वृद्धाश्रमातील वृद्धांना बाप्पाचं प्रथम मुखदर्शन. सांगलीत मुस्लिम समाजाकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना. 25 वर्षांची अनोखी परंपरा कायम. पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे बाप्पांचा सण साजरा. धाराशिवच्या तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेशाची स्थापना. 40 ते 50 फुटी दगडी विहिरीच्या दगडी कमानीमध्ये गणराय विराजमान. ऐतिहासिक पुरातन विहिरीच्या संवर्धनासाठी गणेश मंडळ. नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसमध्ये अद्यापही व्हीटीएस सिस्टीम नाही. व्हीटीएसमुळे रेल्वेप्रमाणे एसटी बसच्या लोकेशन दिसतात. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू. बाळदे गावाकडून मानवी सन्मानानं वानराचा अंत्यविधी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये बिबट्याचा थरार. 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्या जेरबंद. भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये पिण्यासाठी अशुद्ध पाणी. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल. उपसरपंचांनी गावकऱ्यांकडून पैसे गोळा करत तहसील कार्यालयात दिले. गावासाठी पाणी देण्याची केली विनंती. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील येताळामधील आरोग्य केंद्र बंद. उद्घाटन होऊन 6 महिने झाले तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळेना. गावकऱ्यांवर उपचारासाठी धर्माबादला जाण्याची वेळ. लातूरमधील मुख्य रस्त्यावर हिट अँड रनची घटना. भरधाव कारची संगीता गंगथडे या महिलेला धडक दिल्यानंतर कार चालक फरार. उपचारादरम्यान महिलेचाही मृत्यू. कार चालकाला शोधून कठोर कारवाई करा. महिलेच्या कुटुंबियांची मागणी.
बीडच्या आष्टीमध्ये कनिष्ठ न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी. आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला आलं यश. वकील संघाच्या वतीने फटाके फोडत आनंद उत्सव साजरा. गेल्या 30 वर्षांपासून वरिष्ठ न्यायालयाची मागणी होती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून